हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता ऊसामध्ये खताचं पेरणीचा अवजार घेतलेला आहे. एकदा नीट दाखवा. हे नवीन अवजार आहे आणि हे बरोबर ऊसाच्या मधून पण चालतं आणि आता आम्हाला सरीमधून घ्यायची, कारण ऊस बारीक आहे त्याचा बेटड निघण्याची शक्यता आम्हाला वाटते. आता आम्ही नवीन ट्राय करतोय. चला टाका खत. नवीनच अवजार आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहायचं आहे नेमका प्रयोग कसा आहे. तुम्ही टाकलाय का आधी ऊसाला? कधी पेरलाय असं त्या अवजाराने? कसा आहे रिझल्ट? चांगला आहे? रिझल्ट चांगला आहे ना? हा, एकच नंबर. एकच नंबर रिझल्ट. दाखव रे वरून व्यवस्थित. आपण त्याच्यामुळे काय पूर्ण भरलेलं नाही. इकडून मागच्या साईडने दाखव. आता आपण खत भरलेलं आहे. आता काय करायचं हो सांगा. ही चक्र काय करायचं? खाली घ्यायचं ना? खाली घ्यायची. खाली घेतल्यानंतर ती ज्या वेळेस फिरतं त्यावेळेस ही चेन फिरती आणि हे थ्रू खत असं खाली येतं नळ्यांनी. आता याला किती नळ आहेत? 6 आहेत ना? 6 नळ आहेत. चला एक कर चालू. खत पडत नव्हतं, मग काय सांगू. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी खत पडतंय ऊसाच्या. सरीच्या दोन्ही साईडने खत पडतंय पहा. या नळ्यातून, या 3 नळ्यामधून 2 नळे एकत्र होतात आणि डायरेक्ट खत पडतंय. आता दिसत असेल. अशा पद्धतीने खत पडतं आपल्याला आता दिसत असेल. ते चालूमध्ये खताचा कलर आणि जमिनीचा कलर एक असल्यामुळं ते काय व्यवस्थित दिसत नाही. असं बरोबर मातीमध्ये पडतंय. काय होतं आजकाल खत टाकण्यासाठी लेबर मिळत नाही, त्याच्यामुळे एक माणूस अगदी व्यवस्थित पद्धतीने 2-3 एकर ऊसाला खत सहज टाकू शकतो. ह्याच्यामध्ये साधारण 40 किलो बसतं ना? 40 किलो खत या ठिकाणी बसतं. आता थांब, मी चालू स्वतः इधर मोबाईल. हे अशा पद्धतीने खत पडतं आणि लगेच त्याच्यावर माती पण बसते. त्याच्यामुळं खूप फायदा होतो. कारण उन्हामुळं युरियाचे म्हणजे युरिया त्याचा उपयोग जास्त होत नाही, परंतु अशी खतामध्ये पेरणी केल्यानंतर त्याचा पुरेपूर फायदा होतो. कारण ते बुडाशी पण जातं, दोन्ही साईडने ऊसाच्या बुडाशी जातं खत आणि एक माणूसच खत पेरू शकतो. म्हणजे एक साधारणतः ह्याची कॅपॅसिटी जी आहे ती 40 किलोची आहे. 40 किलो ह्याच्यामध्ये बसतं. हे एकदा पहा. हे कर रे चालू, पुढं घे.
चला मित्रांनो, अशा पद्धतीने खताची पेरणीचं प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. असेच शेतीचे नवनवीन प्रयोग पाहण्यासाठी आपला चॅनेल लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही नवीन गोष्टी पाहिजे असतील तर मला कमेंट करा, आम्ही नक्की त्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून करू. चला बाय, धन्यवाद.